ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया जेलमध्ये कॉन्स्टेबलला सांगत असते की इथे जर सायली आली ना, सायलीच्या विरुद्ध इकडे मी ह्या बायकांना चांगलंच भडकवलं आहे. सायली विरुद्ध त्या चांगल्याच भडकलेल्या आहेत. जेव्हा ही सायली इकडे येईल ना, तिचे हाल करून ते तिला मारणार आहेत. तेव्हा ती कॉन्स्टेबल प्रियाला बोलते की तू हे सगळं करतेस ना, तुझ्यामुळे माझी नोकरी जाईल. तेव्हा प्रिया बोलायला लागते जोपर्यंत मी इथे आहे ना, तोपर्यंत तुझी नोकरी काय सुटणार नाही आणि ते मी टिकवून ठेवणार. आणि जेव्हा मी बाहेर गेली तर तुलाही चांगल्या ठिकाणी कामाला लावेन. पण ते कॉन्स्टेबल बोलायला लागते जे तू करतेस ना, ते जरा जपून कर. तेव्हा प्रिया कॉन्स्टेबलला बोलते की तू काय घाबरू नकोस. तेव्हा कॉन्स्टेबल बोलायला लागते की तुला जे काय करायचं तू कर, पण ते एका लिमिटपर्यंत कर. सगळं झाल्यानंतर सचिन तिला व्हिडिओ कॉल करतो आणि सांगतो की तिकडे थोड्याच वेळाची सायली तिकडे येईल. पण त्यांना माहीत नसतं की अर्जुनला त्यांचं लोकेशन कळलेलं आहे. तिकडे अर्जुनला ते लोकेशन समजल्यानंतर तो सावंत इन्स्पेक्टरला सांगतो की काय झालं तरी पण तुम्ही तिकडे जावा आणि मला 100% खात्री आहे काय झालं पण तिथे आपल्याला तिकडे ही लोक मिळणार. त्यानंतर सायली जेलमध्ये येते तर ती सायली प्रियाला सांगते की तुला काय लाज वाटत नाही ना, तुझ्या पोटात पण मुलं आहे ना आणि तू त्या मुलांबरोबर असं करतेस. आणि सायली सांगायला लागते तू काय झालं तरी पण तू या सगळ्या देवाच्या घरापासून वाचू शकणार नाहीस. पण त्यानंतर इथे अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचलेला आहे आणि त्या लोकेशनवर पोहोचून तो त्या मुलींना वाचवत आहे. आणि अर्जुन सांगायला लागतो की तुम्ही घाबरू नका, कुठल्याही परिस्थितीत मी तुम्हाला साथ देणार आहे. आणि अर्जुन त्या मुलीला सोडलेला आहे. त्याच टायमाला त्या मुली सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये 100% प्रियाचा हात आहे. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो हे तुम्हाला कसं समजलं. तेव्हा ते त्या मुली सांगायला लागतात या बाई त्या प्रिया बरोबर फोनवर बोलत होत्या. त्यानंतर आता अर्जुनने पोलिसांना बोलून त्या मुलींना सोडवलेलं आहे. आणि शेवटी या प्रियाचा पर्दाफाश झालेला आहे.